गुड मॉर्निंग. मागच्या तासाला आपण संभाव्यता म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट पाहिलं होतं, ते सूत्र पाहिलं होतं बघा. सूत्र इथे लिहून ठेवतो. ए ही घटना असेल क्यू ऑफ ए, मग एन ऑफ ए छेद एन ऑफ एस हा फॉर्म्युला आहे. आणि ह्या सूत्राच्या सहाय्याने आपण आता गणित सोडवणार आहोत. पान नंबर 123 वर. आता ही प्रत्येक गणित मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये सांगणार आहे, त्यामुळे नीट लक्ष द्यायचंय. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ एन द फॉलोइंग. प्रोबॅबिलिटी of the following when one coin is tossed. एक getting head, दोन getting tail. बघा आता इंग्लिश मध्ये झालं, आता मराठीत सांगतो बघा. एक नाणं फेकले असता, संभाव्यता काढा. एक छापा मिळणे, दोन काटा मिळणे. आता बघा, वन कॉइन इज टॉस. एक नाणं फेकलं की लगेच यस काय मिळाला पाहिजे, यश कॉमा टी. सेम हे शिकलेलं आहे आपण. आता घटना आहे ज्याला इव्हेंट ए म्हणतो आपण. बघा बरं, घटना आहे काय, घटना आहे गेटिंग हेड. घटना ए छापा मिळणे. बघा बरं का, ए बरोबर इथे छापा पुढे फक्त याच, म्हणजे या नाव किती झालं, एक. इथपर्यंत शिकलो आपण. आता आपल्याला तुम्हाला काय करायचे, संभाव्यता काढायची. तुम्हाला काय करायचे, फाइंड प्रोबॅबिलिटी काढायची. मग हे सूत्र बघा, पी ऑफ ए एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे, एक. आणि एन ऑफ एस किती आहे, दोन. काळजीपूर्वक किमती भरा, संपलं. आता दुसरं, घटना बी इव्हेंट बी, काटा मिळणे. काटा म्हणजे टेल, गेटिंग टेल. बघा बरं, टी एकच आहे म्हणजे एन ऑफ बी कोण आहे, एक. सूत्र हेच फक्त एच आणि बी. पी कंसात बी बरोबर एन ऑफ बी, एन कंसात बी आणि एन कंसात एस. एन ऑफ बी किती आला, एक. आणि एन ऑफ एस काढून ठेवलाय बघा, दोन. इतकं सोपं आहे बघा. म्हणजे आपलं जे आहे हे झालंय आपलं इथपर्यंत. फक्त खाली दोन पायऱ्या वाढल्या बघा. ओनली 2 स्टेप मोर दॅन द प्रिव्हियस एक्झाम्पल. ओके. आता दुसरं, एक फासा टाकला असता. आता मी गणित नाही लिहित बरं का, एक फासा लिहितो फक्त, एक फासा. वन डाय. ओके. लगेच यस लिहिता आला पाहिजे बघा. 1 2 3 4 5 6. एन ऑफ एस 6. आता घटना ए. प्रश्न क्लिअर कट आहे बघा. फाइंड प्रोबॅबिलिटी, हे शब्द पाहिजे तिथे. पुढील घटनांची संभाव्यता काढा, म्हणजेच पी आलं पाहिजे. आता घटना येते तो बघा. नंबर ऑन द अपर फेस इज प्राइम. आणि घटना नंबर ऑन अपर फेस इज इव्हन. आता बघा, वरच्या पृष्ठभागात मूळ संख्या मिळणे. आणि वरच्या पृष्ठभागावर समसंख्या. चला, कॅपिटल ए. मूळ म्हणजे प्राईम, जिला एकने भाग आणि तिने स्वतःने भाग जातो. एक प्राईम नाही, एक मूळ नाही.
पहिली सममूळ किंवा पहिली मूळ संख्या 2 आहे. फर्स्ट प्राईम नंबर इज 2. मग 2 इज द प्राईम. 3 इज द 2 मुळे 3 मुळे आणि 5 मुळे. बरोबर आहे का? म्हणजे n ऑफ a किती झालं? 3. लगेच सूत्र p ऑफ a बरोबर n ऑफ a छेद n ऑफ s. जागा नाही म्हणून समोर तुम्ही खाली लिहायचं. n ऑफ s किती? 3. n ऑफ a 3 हे किती? 6. ओके. आता घटना बी. सम म्हणजे इवन. 0 2 4 6 8. बघा 2 4 6. n ऑफ b किती? 3. मग p ऑफ b बरोबर p कंसात b n कंसात b याच्या जागी फक्त b. n ऑफ b किती आहे? 3. हा किती आहे? 6. मग अशी मी सांगितलं की प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकामध्ये बघा या पूर्णांकात आहे, या पूर्णांकात आहे, ही अपूर्णांकात आहे, या पूर्णांकात आहे. समजा एक आलं उत्तर हे सुद्धा अपूर्णांकात असेल. 0 आलं तर 0/1 ती पण अपूर्णांकात असेल, फ्रॅक्शन मध्ये असेल. पण मी अजून एक सांगितलं होतं तुम्हाला, इट इज इन द पर्सेंटेज. ती टक्क्यात पण असते, म्हणजे शतमानात असते, शतमानात. मग शतमान कसं? तर हे बघा 1/2 आले की नाही. मग p ऑफ a बरोबर 1/2 म्हणजे 1/2 गुणिले 100 म्हणजे 50%. टक्क्यात द्यायचं नाही आपल्याला, पण विचारलं तर सांगता आलं पाहिजे. याला सुद्धा तुम्ही 100 ने बघा 50%. याचं बी 100 गुणा 50% येईल. आता बघा 2 गणित आपली झाली. आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. तिसऱ्या गणिताकडे. पान नंबर 124. नीट लक्ष द्यायचं आहे. अलग लक्षात पहा. तिसरं गणित आहे. A card is drawn from a well shuffled pack of 52. बघा a card is drawn. Drawn a well shuffled pack of 52 playing cards. Find the probability. परत probability आहे बघा. योग्य याचा अर्थ मराठी सांगतो. आता इंग्लिश मध्ये मराठी सांगतो. योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यातून एक योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या पानांमधून एक पत्ता काढणे किंवा योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यामधून एक पत्ता काढणे. बरोबर. आता बघा 52 पत्त्यांमधून एक पत्ता काढणे. आता या ठिकाणी बघा सॅम्पल स्पेस यस, ज्याला आपण नमुना अवकाश म्हणतो. बरोबर आहे का? मग इथं म्हणायचं देर आर 52 कार्ड्स इन अ वेल शफल्ड पॅक. म्हणून n ऑफ s 52. मराठीत म्हणायचं पत्त्याच्या कॅटमध्ये. लक्ष द्या. आता पत्त्याचं गणित आलं की अशा ओळी येतील. एकूण 52 पत्ते असतात. n ऑफ s बरोबर 52. आता घटना A, इव्हेंट A. बघा आता घटना A काय म्हणतात ते. तो प्रश्न तो आहे बरं का. फाइंड द प्रोबॅबिलिटी. संभाव्यता काढा. तो पत्ता लाल असणे. आणि घटना B, इव्हेंट B काय? पत्ता चित्रयुक्त असणे. इंग्लिश मध्ये काय होईल? कार्ड ड्रॉन इज रेड कार्ड. कार्ड ड्रॉन इज फेस कार्ड. बरोबर आहे का? फेस कार्ड. ओके.
आता बघा नीट समजून घ्या, पत्ते समजून घेऊया आपण. देर आर 52 कार्ड्स. याच्यामध्ये 4 प्रकारचे पत्ते येतं. हार्ट, डायमंड, स्पेड आणि क्लब असे 4 पद्धतीचे पत्ते असतात. पत्ते नीट समजून घ्या. परत एकदा सांगतोय, मागच्या वेळेस मी पत्ते सांगितले होते, किती लोकांच्या लक्षात आहे मला माहित नाही, बरोबर आहे. याला म्हणतात मराठीमध्ये हार्ट म्हणजे बदाम, याला म्हणतात चौकट. आता स्पेड म्हणजे इस्पिक आणि याला म्हणतात किलवर. किलवर म्हणजे असं असतं बघा. आणि इस्पिक म्हणजे इस्पिकचा जो आकार आहे असा असतो. बदामचा माहिती आहे सगळ्यांना, हा बदामचा आकार असतो आणि चौकटचा असा आकार असतो. चित्र लक्षात घ्या. हे काळे पत्ते येतं, हे दोघं जण ब्लॅक आणि हे दोघं रेड. हे 13, हे 13, हे 13 आणि हे 13. 52 पत्ते येतं. म्हणजे रेड किती झाले? 13 13 26 रेड आणि 26 ब्लॅक आहेत. कळलं का इथपर्यंत? प्रत्येकामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे 10 पत्ते. नंतर गुल्ल्या म्हणतो आपण त्याला, जॅक, क्वीन आणि क्वीन किंग, जे क्यू के. मराठी त्याला गुलाम म्हणते, राणी आणि राजा. हे 10 आणि हे 3 13 असे एकूण 13 पत्ते असतात. बघा, हार किंवा बदामचे 3 कार्ड असे असतात जे चित्रयुक्त आहेत, म्हणजे त्याच्यावर चित्र असतं. बघा, तिघांवर चित्र असतं, फक्त एक्क्यावर चित्र नसतं. एक्का हा चित्रयुक्त नाही. एक्क्याला एस कार्ड म्हणतात, ACE म्हणजे एक्का. एस कार्ड इज नॉट फेस कार्ड. एक्का हा चित्रयुक्त नाही, लक्षात ठेवा. मग याचे 3 चित्रयुक्त, याचे 3, याचे 3 आणि याचे 3 चौक 12 चित्रयुक्त पत्ते बघा. 12 12 कार्ड्स आर फेस कार्ड. आउट ऑफ दॅट याचे 3 आणि याचे 3 6 रेड फेस कार्ड आहेत आणि 6 ब्लॅक फेस कार्ड आहेत. एक किती येतं? हाऊ मेनी एस कार्ड? इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. 4 एस कार्ड आहेत. 4 एक्के असतात, लक्षात घ्या. आता बघा, तो पत्ता लाल असते. लाल कोण कोण आहे? बदाम आणि चौकट. 13 आणि 13 26 कार्ड आहेत. हार्ट आणि डायमंड. मी तुम्ही असं लिहिणार बघा. रेड कार्ड, रेड कार्ड, हार्ट अधिक डायमंड. 13 अधिक 13 26. इथं म्हणा लाल पत्ता, बदाम अधिक चौकट. फक्त बदामच्या खाली 13 अधिक चौकटच्या खाली 13 बरोबर 26. एकूण 26 लाल पत्ते आहेत. लाल पत्ते असतात. देर आर 26 रेड कार्ड. कसं येईल या? म्हणजे एन ऑफ ए बरोबर 26 झाले. बघा, सूत्र आहे बघा. पी ऑफ ए छेद एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. ए 26 आहे आणि एन ऑफ एस एकूण 52 आहे. 26 गुणे 52 म्हणजे पी ऑफ ए आला 1/2. पण आता घटना पी. कार्ड ड्रॉन इज फेस कार्ड. इथं 3 फेस, इथं 3 फेस, 3 किती फेस झाले? 12. देर आर 12 फेस कार्ड. एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात. या ठिकाणी
तुम्ही लिहिताना असं पण लिहू शकता 12 चित्रयुक्त पत्ते म्हणजे तुम्ही 3 बदाम आणि 3 चौघड 3 इस्पिक आणि 3 किलवर किंवा 3 हार्ट्स प्लस 3 डायमंड प्लस 3 स्पेड प्लस 3 क्लब तर त्यापेक्षा आपण डायरेक्टली आहे 12 म्हणजे एन ऑफ बी 12 सूत्र फक्त ए च्या ऐवजी 12 एन ऑफ बी म्हणजे 12/52 4 ने भाग जाईल बघा 4 1 4 4 3 12 आणि 4 3 12 3/13 3/13 इट इज अ प्रोबॅबिलिटी. ओके आता 5.4 मधलं पत्त्याचं गणित जर असेल तर आपण लगेच घेऊन टाकू 5.4 मध्ये. पाचवं गणित बघा अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक. योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यांमधून काय वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट. बघा घटना आहे हे पुसतो आता परत कितवं गणित घेतो मी 5वं. घटना आहे कार्ड ड्रॉन इज काय एन एस आणि घटना बी कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. हा आता मराठीमध्ये पत्ता एक्का मिळणे आणि इस्पिक पत्ता मिळणे. बघा किती पत्ते असतात एक्के किती येतं प्रत्येकाचं एकच एक्का असतो म्हणजे 4 एक्के. इथं म्हणायचं देर आर 4 एस कार्ड इन अ पॅक. कॅट मध्ये 4 एक्के असतात. ओके म्हणजे एन ऑफ ए किती झाला 4. पी ऑफ ए बरोबर संभाव्यता काढायची ना प्रोबॅबिलिटी सूत्र किंवा बरोबर चिन्ह एन ऑफ ए 4 आणि हा एन ऑफ एस आहे 52 4 1 4 1/13 1/30. इस्पिक पत्त्यामध्ये एकूण 13 इस्पिक पत्ते असतात. देर आर 13 स्पेअर कार्ड्स. सो एन ऑफ बी 13 मग पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. एन ऑफ बी 13 आणि एन ऑफ एस 13 × 52. सो प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता 1/4 असेल म्हणजे 5.4 मधलं आपण पत्त्याचं गणित घेतलं बघा. त्याचप्रमाणे आहे का अजून एखादं बघा बरं. रेड कार्ड नॉट रेड नाही इच कार्ड हार्ट ठीक आहे जाऊ द्या. जर आलंच एखादं गणित तर बघूयात आपण नंतर. आता आपण काय करूयात एक चौथं गणित राहिले बघा पान नंबर 124 वरचं तेवढं घेऊयात. काय गणित आहे एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरी आता पान नंबर 124 एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची 6 कॉफीची व 2 पेपरमिंट. 5 स्ट्रॉबेरी त्यानंतर 6 कॉफी 2 पेपरमिंट 2 पेपरमिंट चॉकलेट आहेत. त्या खोक्यातून एक चॉकलेट काढायचं बघा. एकूण चॉकलेट 5 आणि 6 टाकून 13 होतील बरोबर आहे का. इंग्लिश मध्ये बघा अ बॉक्स कंटेन 5 स्ट्रॉबेरी
6 कॉफी आणि 2 पेपरमिंट. बरोबर आहे. तर पुढे काय म्हटलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. पुढील घटनेची संभाव्यता काढा. नंबर 1, घटना ए, काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. घटना ए, काढलेले चॉकलेट कॉफीचे. आणि घटना बी, काढलेले चॉकलेट पेपरमिंट. पेपरमिंटचे असणे. इंग्लिश मध्ये बघा, इट इज अ कॉफी चॉकलेट इव्हेंट ए picked from the one of the chocolate is picked from the boxes at the random. It is a coffee chocolate. CHOCO LAT कॉफी चॉकलेट. आणि इट इज अ पेपरमिंट चॉकलेट. पेपरमिंट. आता नीट समजून घ्या. 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची, 2 पेपरमिंट, 5 स्ट्रॉबेरी, 6 कॉफी, 2 पेपरमिंट, टोटल चॉकलेट. एकूण चॉकलेट बरोबर मराठीवाल्यांनी 5 स्ट्रॉबेरी प्लस 6 कॉफी बरोबर 2 पेपरमिंट. 5 स्ट्रॉबेरी 6 कॉफी इज इक्वल टू 13 चॉकलेट. बरोबर. म्हणून NF बरोबर 13 झालं. आता ए बरोबर काढलेले चॉकलेट कॉफीचे. आता कॉफीचे हाऊ मेनी कॉफी चॉकलेट आर देयर? 6 कॉफी आहे बघा. देयर आर 6 कॉफी चॉकलेट्स. बॉक्स मध्ये, बॉक्स आहे ना, खोक्यात 6 कॉफीचे चॉकलेट आहे. NF बरोबर 6. सूत्र बघा, P of A छेद NF छेद NF S 6 छेद 13. बरोबर आहे का? बघा, चॉकलेट पेपरमिंट चॉकलेट किती? 2. ओके, 2 पेपरमिंट चॉकलेट आहेत. देर आर 2 पेपरमिंट चॉकलेट इन बॉक्स. म्हणून बी बरोबर NF किती होईल? 2. एकूण 13. उत्तर येईल 2/13. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या तासाला आपण 5.4 म्हणजे 5.4 घेऊया. धन्यवाद.